लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की विजयने काव्याला नंदिनीच्या हातातून पपईचा ज्यूस पाजलेला आहे. तर ते कसं झालं ते पाहूया. विजयने रम्या आणि त्याच्यासाठी पपईचा ज्यूस केलेला असतो आणि रम्याची तब्येत बरी नसल्यामुळे तो ज्यूस रूममध्ये घेऊन येतो. रम्याला असं वाटत असतं की ते पण आहे म्हणून रम्या आता ते पण प्यायला लागते. तर तिला तो वेगळं लागतं. मग ती म्हणते की पपईचा ज्यूस आहे हा. मग विजय म्हणतो की करेक्ट, जसं आता तुला वाटलं तसंच आता दुसऱ्या कोणाला तरी वाटणार आहे. म्हणजे पण सोडून ती व्यक्ती पपईचा ज्यूस पेली तर आता हे ऐकून रम्या खूप खुश झालेली असते आणि ती पटकन खाली येते. इकडे नंदिनी फ्रीज उघडते आणि फ्रीजमधून पपईचा ज्यूस बाहेर काढते. तिला असं वाटत असतं की हे पण आहे, पण हे सगळं आता पाठीमागून रम्या बघत असते आणि आता ती जाम खुश झालेली असते. मग आता नंदिनी काव्यासाठी आणि स्वतःसाठी तो ज्यूस घेऊन तिकडे जाते. रम्या तिथून पळून जाते काव्याच्या पाठीमागून. मग काव्या मोबाईल बघत असते तर नंदिनी तिथे आलेली असते आणि तिला म्हणत असते की काव्या हे घे पण आहे. मग आता काव्या आणि नंदिनी ते पण म्हणून पपईचा ज्यूस पिणार का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. तर धन्यवाद.